नेवासा पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ सुनीताताई गडाख तर उपसभापतीपदी सौ राजनंदिनी मंडलिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। क्रांतिकारी शेतकरी पक्षाने पंचायत समितीच्या 14 पैकी 12 जागांवर विजय मिळवून नेवासा पंचायत समितीवरती एक हाती सत्ता मिळवली आहे। नेवासा पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ सुनीताताई गडाख तर उपसभापतीपदी सौ राजनंदिनी मंडलिक यांची बिनविरोध निवड झाली आहे। नेवासा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी वामनराव कदम तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी काम केले आहे। क्रांतिकारी शेतकरी पक्षाने पंचायत समितीच्या 14 पैकी 12 जागांवर विजय मिळवून नेवासा पंचायत समितीवरती एक हाती सत्ता मिळवली आहे। त्यामुळे सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे। यावेळी भाजपचे एकमेव निवडून आलेले पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे हे उपस्थित नसल्यामुळे दोनही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आला आणि म्हणून या दोनही पदांची निवड ही बिनविरोध झाल्याचं घोषित झालं। पंचायत समितीच्या आवारामध्ये सभापती आणि उपसभापती निवडीनंतर मोठी आभार सभा झाली आहे। यावेळी सौ सुनीताताई गडाख तसेच राजनंदिनी मंडलिक यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कडुबाळ कर्डिले तसेच सौ उषाताई मोटे यांनी केलाय। दरम्यान यावेळी अशोकराव गायकवाड यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। निश्चितपणाने या सभापती कार्यकालामध्ये निश्चितपणाने पूर्ण करतील अशा अपेक्षा मी त्या निमित्ताने व्यक्त करतो आणि एक त्यांना विनंती करतो की ती सभापती पदाची खुर्ची धुवून तरी टाका नाहीतर बदलून तरी टाका। काय झालंय आमदार साहेब, याच्या मागे तुम्ही सगळ्यांना सभापती केलं, पिंपळगावाला केलं, ते गेलं पळून नाही पळालं। त्यांची समोर फौज आहे, ही विश्वासू सैनिक तुमच्या सोबत आहे आणि त्याच्या जीवावरच उद्याचं राजकारण आपल्याला करायचं आहे। अनेक लुंगे शुंगे आले, याला आला का बाई जवळ, आला का बाई जवळ, काय चाललंय हे? खालून कार्यकर्ते म्हणायचे अरे हा प्रामाणिक नाही, त्यांना कळायचं, पण आमच्या आमदार साहेबांचं प्रेम मोठं त्याच्यामुळे ते म्हणायचं बसू द्या। या प्रसंगी माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आपल्या वक्तव्यामधून या ठिकाणी हसं पिकवलंय। मी या दोघींचे क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ इच्छितो। आणि हे खरं आहे की माझ्या मनामध्ये सुनीता यांनी सभापती व्हावं असं अजिबात नव्हतं, परंतु त्याचबरोबर आता मी क्रांतिकारी पक्षाचा प्रमुख झाल्यामुळे आणि अशोकराव पूर्वीचे सगळे अनुभव बघितल्यामुळे मलाही थोडंसं आता मागच्या गोष्टी आठवायला लागल्या की ज्यांना ज्यांना सभापतीपदी केलं ते सगळे सोडून गेले। सभापतीच नाही, मार्केट कमिटीवरती बसवलं, जिल्हा परिषदवरती बसवलं, अनेक जण सोडून गेले। त्यातल्या काही जणांनी तर आम्हाला शिव्या देण्यापर्यंत मजल गाठली आणि म्हणून मग मी ठरवलं की आता घरातला सभापती करावा, निदान आज सोडून तरी आपल्याला जाणार नाही। आणि म्हणून सुनीतांना मी सांगू इच्छितो, त्या गेल्या नाही, त्यांच्या मैत्रिणी त्यांना निरोप देतील की जसे काही कार्यकर्ते मला सोडून गेल्या तशा काही तुम्ही मला सोडून जाऊ। एकुलते एक बायको आहे आणि तर माझी फजिती होईल। आणि मला एक खात्री आहे की येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये या तालुक्यातल्या संघटनेतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि कार्यकर्त्यांबरोबर जे गोरगरीब जनता आहे त्या जनतेला येणाऱ्या 5 वर्षामध्ये पंचायत समितीमध्ये चांगला न्याय मिळेल हा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो। दरम्यान यावेळी सुनीताताई गडाख म्हणाल्या की सभापती पदाची ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना मला ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख साहेब यांचे आशीर्वाद मिळालेत आणि मी या पदाचं सोनं करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय। यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य सैनिक किसनराव जपे, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार शंकरराव गडाख, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रशांतभाऊ गडाख, माजी सरपंच नंदकुमार पाटील, मुळा साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, भाऊसाहेब मोटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कडुबाळ कर्डिले, बाबासाहेब पाटील,
आरपीआयचे अशोकराव गायकवाड, सुनीलभाऊ गडाख तसेच तालुक्यातील हजारो महिलांसह कार्यकर्ते उपस्थित होते. जो शेतकरी वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, दीनदलित आणि सर्वसामान्य गोरगरीब व माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या महिला आहेत यांच्यासाठी आम्ही या पंचायत समितीचा वापर करू आणि यांच्यासाठीच आम्ही काम करू. ते तळागाळात काम करत होते, बायकांसाठी बी बचत गटात काम करत होते आणि हे पद म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि त्याचाच वापर मी त्याचाच जे काम करत होते त्याचाच वापर या पदासाठी करल. शिवाय माननीय शंकररावजी गडाख यांच्या नेतृत्वाखाली मी आणि माझी मैत्रीण राजनंदिनी मंडलिक व माझे सगळे सहकारी आम्ही यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती पूर्णपणे अगदी जबाबदारीने आणि निस्वार्थीपणे चालवू. मी सगळ्यांतर्फे वचन देते आणि निश्चितच हा विश्वास आणि ही संधी आणि आपलं सगळ्यांचं स्वप्न मी साकार करल. प्रयत्न तर करल, पण या संधीचं सोनंही करल. शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा.